नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। मित्रांनो बघा, मी काय सांगितलं होतं, प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू करणार आहोत आपण। पण मी काय सांगतोय तुम्हाला नीट ऐका की तुम्हाला जे मुंबईला फॉर्म ज्यांनी भरलेला आहेत, मला वाटत नाही असं कोण नसेल ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला नाही। थोडी लोक आहेत की ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला नाही, त्यांना फक्त आपल्या जिल्ह्यातच व्हायचं आहे। पण मित्रांनो, हे चुकीचं आहे। तुम्ही जर आतापर्यंत मुंबईला फॉर्म भरला असता तर तुम्ही कदाचित झाला असता आणि 5 वर्ष मुंबईत ड्युटी केल्यानंतर तुम्ही परत गावाकडे येऊ शकला असता। तर त्या विषयाकडे आपल्याला बोलायचं नाही। आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे आपण। तर झालेली प्रश्नपत्रिका आहे लोहमार्ग पोलीसची 7/7/2024 ही प्रश्नपत्रिका झालेली आहे। ह्याचा उपयोग तुम्हाला नक्की मुंबईला होईल, यासाठी ही प्रश्नपत्रिका सिरीज मी तुम्हाला सोडवून देत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर मित्रांना जरूर करा। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? बघा, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा राज्याभिषेक आपल्याला विचारला आहे। तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे उत्तर, त्याला टच पण केलेलं आहे। 6 जून 1674 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे जे वडील होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे। चला मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आपण पाहणार आहोत, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? बघा, सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे। कोणाचा? महात्मा ज्योतिबा फुले यांचा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रोलँड गॅरॉस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, ही आहे मित्रांनो कशा संबंधी आहे, तर टेनिस संबंधी ही स्पर्धा म्हणजे खेळ आहे। बघा, रोलँड गॅरोस हे नाव आहे, ते कशा संदर्भात आहे, तर टेनिस संदर्भात आहे ते। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही संस्था किंवा ही कोठे आहे? तर ती कुठे आहे मित्रांनो? सर्वांना माहिती असेल, नाशिक, जिथं सर्वांना आपल्या PSI झालेल्या मुलांना तिथं प्रशिक्षण दिलं जातं आणि पोलीस झाल्यानंतर पण तिथं प्रशिक्षण दिलं जातं। मोठे अकॅडमी तिथे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? ह्याची एक ॲड येत आहे मित्रांनो। बघा, TV वर ॲड येते आणि तिथं 5 वर्तुळे येतात, अशी 5 वर्तुळे येतात जॉईंट, हे त्याचं चिन्ह आहे कशाचं? ऑलिम्पिकचं। आणि ती कुठं होणार आहे? तर ती पॅरिस इथं होणार आहे। कुठे? पॅरिस येथे होणार आहे। बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? बघा, थोडा तिरपा झालेला आहे प्रश्न, पण आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही। तर जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवर आहे। सोपे प्रश्न आले तर मित्रांनो, पण काय कन्फ्यूज होता तुम्ही, पण कन्फ्यूज होऊ नका। प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा। बघा, 32 नंबरचा प्रश्न आहे आपला आहे 7 नंबरचा प्रश्न, हे संत भारुडे व गवळणी करिता प्रसिद्ध आहेत। कोण आहेत प्रसिद्ध? बघा, भारुडे आणि गवळणी करता प्रसिद्ध असणारे कवी संत कोण आहेत? तर संत आहेत ते कोण? 32 नंबरचा प्रश्न आहे, तर संत एकनाथ। बघा, संत एकनाथ हे त्याच्याशी संबंधित आहेत। नेक्स्ट प्रश्न आहे पण मित्रांनो, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद आता निर्माण झालेलं आहे। भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि उपराष्ट्रपती आहेत आपले कोण? तर जगदीश धनखड। कोण आहेत? जगदीश धनखड। 1 नंबरचं पर्याय उत्तर त्याचं बरोबर आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न पाहणार आहोत आपण 34 नंबरचा, चतुर्भुज सुरक्षा संवाद कार्ड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? बघा, चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड म्हणते त्याला, मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? बघा, कोणता देश सदस्य नाही असं विचारलंय, तर त्याचा सदस्य देश नाही 34 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे। तर फ्रान्स हा चतुर्भुज सुरक्षा संवादाचा सदस्य नाही मित्रांनो। बघा, हा अवघड प्रश्न होता मित्रांनो।
असेच अवघड काही असतात प्रश्न, मग त्याच्या संदर्भात कुठले काय झालेले आहेत ना न्यूज, त्या आपण करंट अफेअर्समध्ये पाहायला हव्यात. हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? बघा, हा जग जिंकायला निघालेला होता आणि हे जग जिंकताना हा शेवटी त्याचं सैन्य त्याच्या देशापासून भरपूर दूर आल्यानंतर त्याच सैन्यांनीच त्याला विरोध केला, म्हणून त्यानं स्वतः आत्महत्या करून घेतली. का तर तो देश जिंकू शकला नाही. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1945. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 36 नंबरचा. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा काय आहे, राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे महाराष्ट्र राज्याचा. तर तो कोणाला देण्यात आला आहे असं विचारलं आहे. तर तो आपले डॉक्टर प्रमोद महाजन यांचे, बघा आता ते हयात नाहीत, कैलासवासी प्रमोद महाजन यांना तो देण्यात आलेला आहे. 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं. तर कोणता? महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार प्रमोद महाजन यांना देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन. बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन दिवस पण तुम्ही मित्रांनो अभ्यास करून ठेवा. तर राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 38 नंबरचा. खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास ग्रीन हाऊस इफेक्ट साठी कारणीभूत नाही म्हणून विचारलंय? तर कोणता नाही? बघा मित्रांनो आर्गॉन हा नाही. तर इथं टिक केलेले आहे, पण तो आहे. आणि इथं काय विचारलंय? प्रश्न महत्त्वाचा आहे, नाही हा प्रश्न आहे, त्यामुळं आर्गॉन हा ग्रीन हाऊस इफेक्टसाठी महत्त्वाचा नाही मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? बघा, एल निनो आणि एन निनो काहीतरी होता, तो कोठे नाही. तर मित्रांनो तो प्रशांत महासागरात आहे. कुठे आहे? तर प्रशांत महासागरात आहे. तो कुठे? प्रशांत महासागरात आहे म्हणून विचारले. नेक्स्ट प्रश्न आहे नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? बघा मित्रांनो विश्वचषक भारताने जिंकलेला आहे आणि त्यात किती संघांनी भाग घेतलेला होता हे महत्त्वाचं आहे. विजेता हा भारत राहिलेला आहे. कोण? भारत हा विजेता आहे. आणि उपविजेता पण लक्षात ठेवा, उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका पण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर काय झालं बघा मित्रांनो, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 41 नंबरचा प्रश्न आहे. 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जुलै 2024. आत्ताच फक्त 7-8 दिवस 10 दिवस झालेले आहेत लागू होऊन. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? नेक्स्ट प्रश्न बघा, नटसम्राट हे या कादंबरीला काय भेटलेला आहे? तर एक पुरस्कार पण भेटलेला आहे आणि ती वि.वा. शिरवाडकरांची आहे. कोणाची आहे? तर वि.वा. शिरवाडकरांची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? म्हणजे कितवी लोकसभा होती ते विचारलेलं आहे मित्रांनो. थोडं इथं कन्फ्युजन आहे प्रश्नात. तर ती कितवी लोकसभा होती 2024ची? तर 18व्या लोकसभेचं आयोजन होतं ते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 44 नंबरचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही म्हणलंय? बघा शेवटचा शब्द लय महत्त्वाचा असतो मित्रांनो, हिथंच आपण चुकतो. तर लगेच गीता रहस्याला आपण टेक करून पुढं जातो, परत आपण पछतावतो जर आन्सर की पाहिल्यानंतर. कारण का आपल्याला आणि तिथं बरोबरच उत्तर आहे ते गीता रहस्य हा त्यांनी लिहिलेला नाही. काळे पाणी त्यांनीच लिहिलेला आहे. 6 सोनेरी पाने त्यांनीच लिहिलेलं आहे. जोसेफ मॅगझिनीचं पण त्यांनीच चरित्र लिहिलेलं आहे. बघा तर 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? गीता रहस्य. गीता रहस्य हा त्यांनी लिहिलेला नाही. मी असं तुम्हाला म्हणत होतो की म्हणजे नाही हे महत्त्वाचं आहे. तर ते प्रश्नाचं उत्तर गीता रहस्य. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? बघा प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला आहे. कोणी?
आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी हा स्थापन केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? बघा, मी मागच्या प्रश्नात तुम्हाला सांगितलं होतं, नितीन गडकरी साहेब हे आपले रस्ते वाहतूक मंत्री आहेत आणि समृद्धी महामार्ग त्यांच्या जिल्ह्यापासून मुंबईकडे स्थापन केलेला आहे. म्हणजेच कुठून कुणीकडे होणार आहे? तर 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मुंबई ते नागपूर, ना की दुसरीकडचं नाशिक नागपूर वगैरे आहे. तर मुंबईला जोडण्यासाठी नागपूर हा समृद्धी महामार्ग चालू केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बघा करंट अफेअर्स, आत्ता सध्या चर्चेत असणारा प्रश्न, पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? बघा बरोबर आहे इथं टिक केलेलं, 21 ते 65 वय असायला पाहिजे त्या महिलेचं. म्हणजे त्या महिलेचं जर वय 21 ते 65च्या दरम्यान असेल तरच ती महिला त्या योजनेचा लाभ घेऊ शकते. बघा, सी-डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? कोण? सी-डोम. काय? सी-डोम ही हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर ती आहे इस्रायल या देशाने, ना की भारताने. बघा इथं भारताला टच केलेलं आहे पण ते चुकीचं आहे, इस्रायलने ही सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो, वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? वाढवण बंदराचं नाव आता प्रसिद्ध झालेलं आहे थोडं मित्रांनो, कारण का ते नवीन बांधण्यात येत आहे आणि ते पालघर या जिल्ह्यात बांधण्यात येत आहे. बघा नवीन निर्माण झालेला जिल्हा आहे महाराष्ट्रातला. प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? बघा मुख्यमंत्री मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री नक्की करून ठेवा. आणि नवीन मंत्रिमंडळ, राज्यमंत्री महाराष्ट्रातल्या कदाचित विचारलं जाऊ शकतं, तर राज्य मंत्रिमंडळात, केंद्रीय राज्य मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थापन केलेलं आहे? रक्षा खडसेंना पण भेटलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळात एक राज्यमंत्रीपद. आणि 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रेमा खांडू ह्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल. 7 सिस्टर्स म्हणून ओळखली जाणारी ही सर्व राज्य आहेत, त्यातलं अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत कोण? प्रेमा खांडू. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. मराठीचं आपण नंतर पाहू, कारण का व्हिडिओ मोठा होत आहे आणि लेंदी व्हिडिओ तुम्हाला बघण्यास बोर होतं. तर तुम्हाला उद्या व्हिडिओ मी दुसरा टाकून देईल याच्या पुढचे प्रश्न. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करायला काय आपल्याला पैसे लागत नाहीत. एवढं बोलून जय हिंद मित्रांनो.